माझ्या नादाला लागणाऱ्यांना स्मशानात पाठवून मी लागतो मेडिक्लेम आणि इन्शुरन्स काढवले. चल मी तुझ्या आता नादाला संजय दिना पाटलांनी असे बंधू वक्तव्य बिंदू काय आहेत ना, केल्यानंतर आम्हाला दाखवू नको संजय शांत पाटील. बसतील ते आता संजय नाव राऊत घेऊन बोलतोय कसले. मी. मग त्यांनीही विष्णूच्या. आक्रमकपणे प्रतिक्रिया चल. दिली. हे शिवसैनिकांना बंदुका दाखवू नकोस तू. मी इथेच आहे भांडुपला. मी कधी या भाषेचा वापर करत नाही. बंदूक काय दाखवतो साल्या तुम्हाला? शिवसैनिकांना बंदूक दाखवतो गद्दार माणूस. हे धंदे करायचे नाही. गद्दारी केली आहे ना, 50 कोटी गिळले आहे ना, मग नीट गप्पा बसायचं. नेहमीच्या शैलीत प्रत्युत्तर दिले. खासदारांच्या फुटाफुटी दरम्यान त्यांचे अनेक वक्तव्य व्हायरल झाले. त्यासोबत एक वाक्य, सौ दाऊद एक राऊत, ते अनेक रील्समधून दिसून आले. राऊत नेहमीच बोलतात, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याची कुवत. मी लायकी शब्द वापरत नाही, खरं म्हणजे लायकी वापरायला पाहिजे बरं का. म्हणजे लायकी नाही, पण मी कुवत वापरतो. कुवत ही मनाची असते आणि मेंदूची असते. मनाची कुवत यासाठी नाही की ईडी CBIला घाबरून त्याने पक्षांतर केलं, आणि मेंदूची कुवत यासाठी नाही की त्याने बाळासाहेब ठाकरे कधी समजूनच घेतले नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना. उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं. हे साले भोसडीचे लोक कोण जात आहेत हे नाही. डोंट कट, हे कट मत करणार. ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे आपल्या धारदार आणि आक्रमक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक वेळा अशी विधाने केली आहेत जी प्रसारमाध्यमामध्ये आणि राजकीय वर्तुळात चांगली चर्चिली गेली आणि गाजली. आता त्यातील काही वक्तव्य 100 बाप उतरले तरी आम्हाला संपवणे सोपे नाही. महाविकास आघाडीच्या काळात राजकीय विरोधकांना संबोधताना त्यांनी उद्गारलेले हे वाक्य, याचीही बरीच चर्चा झाली. जे हातात असेल त्यांनी गद्दारांना तोडवा. शिवसैनिकांना संबोधन करताना त्यांनी बंडखोर नेत्यांच्या संदर्भात हे आक्रमक विधान केले होते. या महाराष्ट्रावर स्वबळावर भगवा झेंडा फडकलाच पाहिजे. आम्ही ते तयारी करू. स्वबळावर ते आम्ही 145 आमदार निवडून आणू. अरे आमची इच्छा आहे, आमचा पक्ष आहे, आमचे कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे सगळं तुफान आलेलं आहे. मुंबई महानगरपालिका आम्ही जिंकू. हा काय अतिरेकीपणा झाला? हे आमचं हृदय बोलतंय, जळतंय आमचं हृदय, म्हणून मी बोलतो. ज्याचं जळतोय त्याला कळतं, तोच बोलतो. हा अपमान जो महाराष्ट्रात शिवसेनेचा झालेला आहे, केलेला आहे बाळासाहेब ठाकरेंचा, तो का आम्ही सहन करायचा? सूड घेऊ आम्ही. या सुडातून महाभारत झालं, त्या सुडातून रामायण झालं, त्या सुडातून या महाराष्ट्रात दुसरं एक महाभारत निर्माण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मी 10 गोष्टी सांगू शकतो, पण सरकारचे पूर्ण वस्त्रहरण होईल. राजकीय रहस्य उघडण्याच्या संदर्भात त्यांनी दिलेली एक सूचक प्रतिक्रिया होती. सरडा रंग बदलतो, पिंक रंग राजकारणात चालत नाही, भगवाच जिंकणार. पक्षाच्या विचारावर ठाम राहताना त्यांनी प्रतिस्पर्धी गटावर ही केलेली जहरी टीका होती. राज्य गांडीच्या हातात आहे, त्याच्यामुळे गुंड फोफावलेत, आणि जेव्हा गांडीचं राज्य येतं तेव्हा गुंडांचं राज्य सुरू होतं, लक्षात घ्या. आणि महाराष्ट्रामध्ये या गांडीवरती गुंड हवे झालेले आहेत. जा, का हवं ते करा, मी बोललो आहे. पोटापोटीच्या राजकारणात उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या संजय राऊतांच्या वक्तव्याची आणि निष्ठेची भुरळ शिवसैनिकासह अनेक निष्ठावंतांना पडलेली दिसून येत आहे. सध्या संजय राऊतांची बरीच वाक्य सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय बनून व्हायरल होत आहे.